जिल्हाध्यक्ष बैठका घेऊन अधिकाऱ्यांना धमक्या देतात असा आरोप आमदार संतोष बांगर यांनी गजानन घुगेंवर केलाय। अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी करतात, मुख्यमंत्री फडणवीसांकडे त्यांची तक्रार करणार असल्याचंही बांगर म्हणाले। त्यामुळे आता हिंगोलीमध्ये महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे। आज कळमनुरी येथील उपविभागीय कार्यालयामध्ये आढावा बैठक पार पडली। नेमकं या बैठकीमध्ये काय विषय होते आणि कुठल्या विषयावरती चर्चा झाली, नेमका बैठकीचं काय होतं? या बैठकीचा संदर्भ एकमेव होता की माझ्या या कळमनुरी मतदारसंघातलाच नव्हे तर संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातला अधिकारी कर्मचारी हा घाबरलेला होता। का घाबरलेला होता तर काल ज्या पद्धतीने मीटिंग घेण्यात आली, या मीटिंगला या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री आदरणीय मेघना दीदी आलत्या, पण त्यांना या मीटिंगचा काही संदर्भ माहित नाही, त्यांना काहीच माहित नाही। पण जी मीटिंग ज्यांनी चालवली ते सन्माननीय महाशय, ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष होते। त्यांना फक्त तुम्हाला सांगतो मीटिंग घेता येत नाही म्हणून राज्यमंत्र्याला बोलवलं आणि मीटिंग आपण घेतली आणि त्या संपूर्ण अधिकाऱ्याला धारेवर धरलं। धारेवर का धरलं? धारेवर धरायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची, आपले खिसे गरम करायचे। मी तुम्हाला सस्पेंड करतो, माझा मुख्यमंत्री आहे, माझी सत्ता आहे, ही भाषा तुम्हाला सांगतो की त्या जिल्हा अध्यक्षाची होती। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चंडके, TV9 मराठी, हिंगोली।